हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. रशिया युक्रेन जो संघर्ष आहे तो खूप दिवसापासून गाजतोय आणि तसा विचार केला तर हा 2014 पासूनचा खरं तर संघर्ष आहे आणि त्याच्या अगोदरपासूनचा सुद्धा आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतोय. आणि तो जो आता संघर्ष आहे तो जास्त न्यूजमध्ये असलेला पाहावयास मिळतोय आणि युक्रेन आणि रशियामध्ये जे काही रिलेशन आहेत त्यांचे ते खूप मोठ्या प्रमाणात तणावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यामुळेच काय झालंय तर तिसरं महायुद्ध होतंय की काय अशा प्रकारची चर्चा सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेले पाहावयास मिळते. कारण फक्त इथं रशिया आणि युक्रेन आपल्या फ्रंटला आपल्याला पाहावयास मिळते की यांच्या दोघांमध्ये संघर्ष आहे, परंतु याच्यामध्ये अनेक इतर देश सुद्धा इन्व्हॉल्व्ह असलेले पाहावयास मिळतात. इतर स्टेक होल्डर सुद्धा इन्व्हॉल्व्ह असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं हा जो इश्यू आहे तो चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेण्याचा या लेक्चरमध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि तो जास्त न्यूजमध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती असणं स्पर्धा परीक्षा दृष्टीतून गरजेचं आहे. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. मग आपण जी इन्फॉर्मेशन बघणार आहोत ती विशेष करून द हिंदूला एडिटोरियल आलं होतं. त्या एडिटोरियलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे एक्सप्लेनेशन करून सांगितलंय. त्याच्या आधारावरती आपण याचं इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण वर्ल्ड मॅपचा आधार घेऊन युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, ही लोकेशन एकदा आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊया आणि त्यानंतर आपल्या मेन जे डिस्कशन आहे त्याला सुरुवात करूया आणि चांगल्या पद्धतीनं हा जो इश्यू आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी मजेशीर वेनं समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतोय आणि वर्ल्ड मॅपवरती इथं आपल्याला युक्रेन पाहावयास मिळतोय. ही जी कंट्री आहे ती युक्रेन कंट्री आहे आणि इथं आपल्याला रशिया पाहावयास मिळतोय. हा जो टोटल एरिया आहे तो रशियाचा एरिया असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय. ही दोन लोकेशन खऱ्या अर्थानं आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. त्याचबरोबर याचा युनायटेड स्टेट एक स्टेक होल्डर आहे. त्यामुळे युनायटेड स्टेट जो आहे त्याचं सुद्धा लोकेशन खऱ्या अर्थाने इथं पाहू शकतोय आपण. आणि एकंदरीत इंडियाचं लोकेशन तर इथं आपल्याला बघायच मिळते. या ठिकाणी आपला इंडिया आहे आणि या ठिकाणी इंडियाचं लोकेशन आपण चांगल्या पद्धतीनं बघू शकतोय. मग आता याच्यामध्ये नाटो पण आहे, त्याचे पण इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे. सर्वच इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो मॅप आहे या मॅपच्या आधारावरती मी तुम्हाला नेमका इश्यू काय आहे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो बघूया आपण त्या एडिटोरियलच्या अगोदर आधारे नेमकं हा कॉन्फ्लिक्ट काय आहे तो. हे जे एडिटोरियल तुम्हाला दिसतंय हे द हिंदूला आलेलं एडिटोरियल होतं आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक्सप्लेनेशन करून सांगितले की नेमका वाद त्यांच्यामध्ये काय आहे. पहिल्यांदा तुम्हाला मॅपच्या आधारे मी समजावून सांगतो. आता मॅपवरती वर्ल्ड मॅपवरती जो वास्ट मॅप आपण बघितला त्याच्यावरती आपण बघितलं युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि युक्रेन रशिया कशा पद्धतीने बाउंड्री लाईन शेअर करते हे सुद्धा तिथं तुम्हाला दिसत होतं. मग आता हा जो मॅप आहे या PDF मध्ये दिलेला तो झूम स्वरूपातला मॅप आहे. इथं तुम्ही बघू शकता तो एरिया, फक्त तो जो एरिया आहे तोच एरिया या ठिकाणी आपल्याला त्याचाच माप फक्त दिलेलं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्या आधारावरती आपण ढोबळमानानं पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की नेमका वाद त्यांच्यामध्ये काय चालू आहे. विशेष करून वाद सुरू होतो 2014 पासून. 2014 मध्ये काय झालं होतं तर हा जो क्रिमियाचा एरिया आहे हा क्रिमियाचा एरिया जो आहे तो ब्लॅक सीच्या किनारपट्टीचा एरिया आहे. तो त्याचबरोबर सी ऑफ एझोव हा जो सी ऑफ एझोवचा एरिया आहे तो सुद्धा तिथं आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे एझोव समुद्र या ठिकाणी पाहावयास मिळतो आणि ब्लॅक सी म्हणजे ब्लॅक समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्याच्यामध्ये हे बेटाच्या स्वरूपात जे स्थान आपल्याला दिसतंय त्याला आपण क्रिमिया असं संबोधतो. आणि 2014 या वर्षाच्या अगोदर हा जो एरिया होता तो युक्रेनचा भाग होता. परंतु 2014 मध्ये काय झालं तर रेफरंडम म्हणजे काय तर इथं तुम्हाला अर्थ दिलाय सार्वमत, म्हणजे इथल्या लोकांचं सार्वमत घेण्यात आलं आणि यांनी रशियाच्या बाजूने कौल दिला. आणि त्यानंतर 2014 मध्ये काय झालं तर रशियानं याच्यावरती कब्जा केला असं आपण म्हणू शकतोय. मग याच्यामध्ये अनेक डिप्लोमॅटिक पॉलिसीज होत्या रशियाचा. त्यामुळे खऱ्या अर्थानं असे शब्द रशियाबद्दल वापरले जातात की ह्या एरियावरती क्रिमियावरती रशियानं कब्जा केला इलिगली म्हणजे बेकायदेशीररित्या आणि त्याला नाव दिलं रेफरंडम, म्हणजे सार्वमताने आम्ही कब्जा केला असं रशियाचं मत आहे. आणि ह्या एरियावरती कब्जा केल्यानंतर तिथून पुढे खऱ्या अर्थानं युक्रेनचे जे नागरिक आहेत त्यांनी रशियाच्या विरोधात प्रोटेस्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये खरं तर तेव्हापासून युक्रेन आणि रशियामध्ये दुश्मनी जी आहे तो वाढत चाललेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यानंतर आता लेटेस्ट तिथली घडामोड काय आहे तर हा खरं तर युक्रेनचा आणि रशियाचा बाउंड्री लाईनचा एरिया आहे. इथं तुम्ही बघू शकता हा टोटल बाउंड्री लाईनचा एरिया आहे. आणि या बाउंड्री लाईनवरती काय केलं तर रशियानं सैनिक डिप्लॉय करायला सुरुवात केली, सैन्य डिप्लॉय करायला सुरुवात केली. मग सैन्य डिप्लॉय करायला सुरुवात केल्यानंतर काय झालं आणि त्याच्या अगोदर 2-3 घटना अशा घडल्या की त्याच्यामध्ये युक्रेनच्या
आणि रशियाच्या सैनिकांमध्ये जो काही संघर्ष झाला, कॉन्फ्लिक्ट झाला, त्याच्यामध्ये युक्रेनचे काही जवान मारले गेले. आणि अशा घटना 2 ते 3 वेळा घडल्या आणि त्याच्यामुळे एक नवीन स्वरूप, एक युद्धजन्य स्वरूप तिथं निर्माण झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर रशियानं काय केलं तर इथं युक्रेनच्या बाउंड्रीवरती सैन्य डिप्लॉय करायला सुरुवात केली आणि ते जवळजवळ त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त सैन्य या बाउंड्रीवरती डिप्लॉय केलं. मग अनेक ठिकाणी इथं तुम्हाला इमेजमध्ये सुद्धा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय की या ठिकाणी सैन्य डिप्लॉय केले, रणगाडे वगैरे त्यांचे बघू शकता तुम्ही, इथं तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघू शकताय. हे जे सैन्य डिप्लॉयमेंट रशियाची आहे, ती रशियाची सैन्य डिप्लॉयमेंट जी आहे ती चौफेर सुरू झाली डिप्लॉयमेंट त्यांची. इथं क्रिमियाच्या एरियामध्ये सुद्धा, समुद्री एरियामध्ये सुद्धा त्यांनी डिप्लॉयमेंट केली. त्याचबरोबर हा जो बेलारूस कंट्री आहे, बेलारूस कंट्रीमध्ये सुद्धा रशियाचे सैनिक त्या बेलारूस कंट्रीच्या सहकार्याने तिथं डिप्लॉय करण्यात आले. म्हणजे चौफेर युक्रेनला जो आहे तो घेरण्याचा प्रयत्न रशियाकडून सुरुवात झाली करायला. मग या संदर्भात काय झालं तर युक्रेननं पहिल्यांदा नाटोचं सहकार्य, नाटो आम्हाला सहकार्य करेल असं मत व्यक्त केलं होतं युक्रेन. मग त्याच्यामध्ये नाटो काय आहे तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे. ही एक ऑर्गनायझेशन आहे, याच्यामध्ये सगळ्या कंट्रीचे ज्या कंट्री मेंबर आहेत त्यांची मिलिटरी एकत्र येत असते या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत. आणि जर एखाद्या कंट्रीवर जर कोणी अटॅक केला तर आपल्या सगळ्यांवरती अटॅक आहे, आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी एकत्र यायचं आणि त्याच्या विरोधात संघर्ष करायचा, अशा प्रकारचं तत्व या नाटोचं आहे. आणि या नाटोवरून सुद्धा खरं तर संघर्ष सुरू झाला. या नाटोनं मग लगेच रशियानं जे काही सैन्य डिप्लॉयमेंट केलंय किंवा क्रिमियाचा एरिया हस्तगत 2014 मध्ये केला होता, या सर्व घटनांचा नाटोनं त्याला कंडेम केलं, म्हणजे त्याचा निषेध केला. रशिया जो करत आहे तो चुकीची गोष्ट आहे, त्याचा आम्ही निषेध करतो असं डायरेक्ट नाटोनं जाहीर करून टाकलं या संघटनेनं. आणि त्याच्यामुळं आणखी रशिया जो आहे तो चिडलेला आपल्याला पाहावास मिळाला. आणि त्याच्यामध्येच आता नाटोचा युएसए सुद्धा मेंबर आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि या युएसएनं सुद्धा उघड युक्रेनला पाठिंबा दिला. त्यामुळे काय झालं तर रशिया एकीकडे आणि दुसरीकडे युक्रेन, नाटो आणि युएसए असा एक ग्रुप स्थापन झाला. आणि त्याचमध्ये एक प्रकार काय घडला तर बीजिंग ऑलिम्पिक आता सुरू आहेत आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गेस्ट कंट्रीज अपेरियन्स म्हणून पुतीन यांना बोलवण्यात आलं होतं, जे प्रेसिडेंट आहेत रशियाचे. आणि त्याच्यामुळं काय झालं तर तिथं त्यांचे ऑलिम्पिकच्या व्यतिरिक्त या युक्रेनच्या रिलेटेड काय गलबत झाली असं म्हटलं जाते, असे काही रिपोर्ट्स आले बाहेर. आणि त्याच्यामुळं कदाचित भविष्यामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ऑबियस आहे चायना कुणाच्या बाजूने आपलं झुकतं माप देणार, कुणाला सपोर्ट करणार तर ऑबियस आहे रशियाला सपोर्ट करणार. बरोबर आहे, कारण युएसए आणि चायनाचं रिलेशनशिप जर बघितलं तर ते आणखी कडवट असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामध्ये आता रशियाचं आणि युएसए सुद्धा रिलेशन जे आहे ते कडवट झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं इथं 2 ग्रुप तयार झाले, युक्रेन, युएसए, नाटोचा एक ग्रुप तयार झाला आणि त्याचबरोबर रशियाचा आणि चायनाचा ग्रुप एक तयार झाला. याच्यामध्ये बाकी सेंट्रल एशियन छोट्या मोठ्या कंट्रीज आहेत, परंतु त्यांचं एवढं काय महत्त्व नाही. याच्यामध्ये महत्त्व या महासत्ता कंट्रींचं आहे, ज्या की एकीकडे रशिया, चायना आहे आणि एकीकडे युएसए, नाटो ऑर्गनायझेशन आणि युक्रेन आहे. आणि हा गट निर्माण झाल्यामुळे, हे 2 गट निर्माण झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तिसरं महायुद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर नाटो जे आहे, नाटो विशेष करून हे जे रशियन युनियन आहे, रशिया कंट्री आहे, खऱ्या अर्थाने यांची स्थापनेचा उद्देश जर बघितला तर यांना प्रतिकार करण्यासाठीच नाटोची स्थापना झाली होती. आणि रशियाच्या ज्या शेजारील कंट्रीज आहेत, विशेष करून मग त्याच्यामध्ये महत्त्वाच्या करून लिथुआनिया आहे, लात्विया आहे, या ज्या महत्त्वाच्या शेजारील कंट्रीज आहेत, त्याचबरोबर युक्रेन सुद्धा आहे, यांना नाटो जो आहे तो आपल्यामध्ये सामील करून घेऊ इच्छितो. त्यामुळे तर खऱ्या अर्थानं नाटोचं काय झालं तर फाउंडिंग मेंबर 12 फाउंडिंग मेंबर होते फक्त, इथं दिले तुम्हाला. आणि आत्ता जे आहे त्याचे 30 कंट्रीज जे आहेत ते मेंबर आहेत, म्हणजे त्यांचं जे एक्सपान्शन आहे ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे उद्या काय होणार आहे तर नाटो कंट्रींचा जर रशियासोबत संघर्ष सुरू झाला तर या 30 कंट्री एकत्र येऊन प्रतिकार करतील आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात जिंकणं रशियाला अशक्य होऊन बसेल. त्यामुळे रशियाने एक इच्छा ही पण व्यक्त केली की नाटोचं जे एक्सपान्शन सुरू आहे, नाटो ऑर्गनायझेशन जे आहे ती अनेक कंट्रींना जी सामावून घेते ना, ती कुठंतरी त्यांनी थांबवायला पाहिजे. हे सुद्धा स्टेटमेंट रशियानं याच्या अगोदर केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर युएसएचा आपण विचार केला तर आता युएसएची प्रतिमा जी आहे ती थोडीशी या बाबतीमध्ये डागाळलेली आहे. कारण का तर अफगाणिस्तानमधून पहिल्यांदा युएसएनं वापस घेतले, मग तिथं शस्त्राच्या जोरावरती तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे युएसएला कुठंतरी जागतिक नाचक्कीला सामोरं जावं लागलं, कारण तुम्ही अफगाणिस्तानला रक्षणाचं वचन तर दिलं, तिथं डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट स्थापन करण्याचं वचन तर दिलं, पण ते डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट जे होतं तुम्ही ते टिकवू शकला नाही, तुम्हाला अफगाणिस्तान सोडून पळ काढावा लागला. अशा प्रकारची टीका युएसएवर होत होती. आणि त्यामध्येच आता हा नवीन वाद जो आहे
तो उफाळलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो बायडन गव्हर्नमेंटनं काय स्टेप घेतले, तर जो बायडन यांनी डायरेक्ट स्टेटमेंट काय दिलं, याच्याविषयी पहिल्यांदा जो बायडन जे आहे ते शांत होते, त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नव्हतं. त्यामुळे जागतिक समाज माध्यमातून प्रश्न उठवले जाऊ लागले की हे शांत काय आहेत, यांनी काय तर स्टेटमेंट द्यायला पाहिजे, कारण USA जी कंट्री आहे ती महत्त्वाचे स्टेक होल्डर त्याच्यामध्ये मानली जाते. त्यानंतर मग जो बायडन यांनी स्टेटमेंट दिलं की भविष्यामध्ये कदाचित युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग त्यानंतर त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर उलटं बोलायला सुरुवात झाली की त्यांनी स्टेटमेंट दिलं नसतं तर बरं झालं असतं. कारण का, तर त्यांचे स्टेटमेंट जे आहे एक महासत्ता कंट्री म्हणून खूप महत्त्वाचे स्टेटमेंट आहे आणि युद्धजन्य परिस्थिती त्यांनी निर्माण होते असं म्हणणं हे खरं तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि ते कितपत खरं आहे खोटं आहे येणारा भविष्याच काळ जो आहे तो आपल्याला सांगेल, असं सुद्धा या ठिकाणी आपण समजू शकतो. परंतु त्याचबरोबर काय झालं, तर हे जे जो बायडन आहे ते आजच्या द हिंदूला सुद्धा आपण बघितलं आणि काल पण बघितलं, त्यांनी युक्रेनमध्ये पहिल्यांदा तर सपोर्ट दर्शवला, परंतु त्यानंतर तो सपोर्ट जो आहे तो शिथिल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांनी उलट स्टेटमेंट द्यायला आता काय सुरुवात केली, जे राजदूतावास आहे, ऑफिशियल्स आहेत युक्रेनमध्ये, त्यांना युक्रेन सोडून मायदेशी कंट्रीमध्ये येण्यास USAनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर USAचे जे नागरिक आहेत युक्रेनमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने गेले असतील, त्यांना सुद्धा आजच्या न्यूजपेपरलाच आपण बघितलं की त्यांना सुद्धा खरं तर जो बायडन यांनी सांगितले की युक्रेन सोडून मायदेशी लवकरात लवकर परतावं. मग हे जे स्टेटमेंट त्यांच्याकडून येतं, हे जे सूचना त्यांच्या नागरिकांना उद्देशून जो बायडन करतायत, त्या खरं तर सूचना काय आहेत, काय दर्शवतायत, तर उद्या येणाऱ्या काळामध्ये तिथं खूप सिव्हिअर कंडिशन होऊ शकते आणि कदाचित तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा सिच्युएशन तिथं खऱ्या अर्थानं निर्माण होऊ शकते, असं कुठंतरी त्यांना सांगायचं असले आपल्याला पाहायला मिळते. आता हा झाला जागतिक लेवलचा अभ्यास, म्हणजे जगामध्ये कोणकोणते महत्त्वाचे स्टेक होल्डर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे झाला. आता एकंदरीत आपल्याला युक्रेनची रशियाची हिस्ट्री बघणं गरजेचं आहे की हिस्ट्रीपासून तिथं काय काय घडत आलेलं आहे ते खरं तर बघणं गरजेचं आहे आपल्याला. हिस्ट्री जसं की मी तुम्हाला सांगितलं 2014 पासूनचं जे महत्त्व आहे ते खरं तर हिस्ट्री या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत हिस्ट्रीपेक्षा आपल्याला तिथं एक्झॅक्ट काय सुरू आहे, त्याला कारणं काय आहे ती आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. विशेष करून जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा जो क्रिमियाचा एरिया आहे तो 2014च्या अगोदर एरिया कुणाचा होता, तर युक्रेनच्या मालकीचा तो एरिया होता. युक्रेनचा एक अविभाज्य भाग मानला जात होता. परंतु रेफरंडमच्या नावाखाली रशियानं काय केलं, तर या युक्रेनवरती कब्जा केला. तो 2014 पासून आतापर्यंत त्याच्यावरती कब्जा आहे आणि रशिया जो आहे तो त्याला आपला स्वतःचा इंटिग्रेटेड पार्ट समजतं आणि आपल्या देशाचा एक पार्ट म्हणून त्याला कन्सिडर रशिया करताना आपल्याला पाहावंच मिळतं. त्यामुळं काय झालं, तर ब्लॅक सीचा जो एरिया आहे इथं जे महत्त्वाचे बंदरं आहेत ती खरं तर व्यापाराच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्याने तिथं कब्जा केला आणि अर्थव्यवस्थेला एक मोठा हातभार लावणारं हे क्षेत्र आहे रशियाच्या अर्थव्यवस्थेला. त्यामुळे याचं एक समुद्राच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे, ब्लॅक सीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे आणि इथं ओझोव सी जे आहे त्या दृष्टीतून सुद्धा त्याचं खरं तर समुद्री व्यापाराच्या दृष्टीतून त्याचं एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तिथं त्यांनी कब्जा केला. त्याचबरोबर जर आपण डोनबासचा एरिया बघितला, हा जो आहे तो डॅनबासचा एरिया म्हणून ओळखला जातो आणि तिथं विशेष करून लोहान्स्क नावाचा एरिया आहे आणि डोनेट्स्क नावाचा एरिया आहे. हे दोन एरिया आहेत ना, या दोन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की सेपरेटिस्टची संख्या जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात तिथं असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता सेपरेटिस्ट म्हणजे काय, तर युक्रेनच्या गव्हर्नमेंटला मानत नाहीत असे लोक, युक्रेनला ते मुळात विरोध करतात. म्हणजे युक्रेन हा आम्ही कोणत्याही प्रकारे युक्रेनचा पार्ट नाही आहे असं समजतात. जसं की आता एक्झाम्पल द्याल तर आपण जम्मू काश्मीरचं देऊ शकतो. जम्मू काश्मीरमध्ये असे आतंकवादी आहेत की ते भारतीय सरकारला स्वतःचं सरकार मानत नाहीत. मग ते जे मिलिटंट आहेत ते तशा पद्धतीचेच मिलिटंट इथं सुद्धा असलेले आपल्याला पाहावयास मिळतात या एरियामध्ये, डोनबास या एरियामध्ये. आणि विशेष करून ते युक्रेनला विरोध करत असतात आणि त्यांना सेपरेटिस्ट लोकांना सहकार्य करण्याचं काम कोण करते, तर रशिया करत असते. आणि आता भविष्य जर याचं बघितलं तर भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने यांच्या मदतीने सुद्धा रशिया इथं संघर्ष सुरू ठेवणार आहे आणि या क्षेत्रावरती कशा पद्धतीने आपण कब्जा करू शकतो याचा खरं तर रशिया विचार करणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा याचं एक वेगळं महत्त्व आणि युद्धजन्य परिस्थिती लवकरात लवकर निर्माण होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि या सगळ्यांचा जो उपयोग आहे तो अवश्य रशिया करून घेणार आहे. आणि बाँड्रीवरती, या कंट्रीच्या बाँड्रीवरती सैन्य त्याने डिप्लॉय केलं, परंतु त्याच्याशी एक्सप्लेनेशन देत असताना आता तुम्ही या बाँड्रीवरती सैन्य डिप्लॉय का केलं असं विचारलं असता रशियाचा स्टँड काय आहे, तर नाटो जे आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्यांनी पाठिंबा दर्शवला युक्रेनला आणि युक्रेनमध्ये त्यांचे जे सहकारी कंट्री म्हणजे त्याच्या मेंबर कंट्री आहेत त्यांनी सैन्य सुद्धा युक्रेनला देऊ केले. मग त्याच्या आधारेच त्यांच्यापासून संरक्षण रशियाचं व्हावं याच्यासाठी आम्ही इथं सैन्य डिप्लॉय केले, अशा प्रकारचा निर्वाळा
रशियानं दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे रशियाचं मत असं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणार नाही किंवा रशियाचा कोणत्याही प्रकारे युद्ध करण्यावर विश्वास नाही, युद्ध आम्ही अजिबात करणार नाही, परंतु आम्ही हे जे सैन्य डिप्लॉय केले ते सैन्य आमच्या कंट्रीच्या संरक्षणासाठी डिप्लॉय केले. उद्या जर नाटोनं काय घात केला, युक्रेननं काय घात केला, तर आम्ही लवकरात लवकर स्टँड घेऊ शकू, लढू शकू. त्यामुळे खरं तर आम्ही सैन्य डिप्लॉय केले. म्हणजे एकंदरीत युक्रेनची बाउंड्री जी आहे ते आमच्यासाठी सेन्सिटिव्ह एरिया आता झालेला आहे, त्यामुळे आम्ही सैन्य तिथं डिप्लॉय केले. अशा प्रकारचं जे निर्बळ आहे ते रशियानं दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि त्याचबरोबर लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन जर बघायचं आता हे डोबळमानाने मी तुम्हाला सांगितलं, तर लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन बघायची झाली तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ते समजावून घेऊ शकतो. मग ते झूम स्वरूपात बघूया आपण लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन काय दिले. आणि हे जर इश्यू करंटमधला एवढा महत्त्वाचा आहे तर तुम्ही लाईन टू लाईन जी इन्फॉर्मेशन आपण बघतोय ती नोट डाऊन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते अवश्य नोट डाऊन करून घ्या. अनेक वेळा हे लेक्चर बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला हा जो इश्यू आहे तो एकदाच परफेक्ट होऊन जाईल. पहिलं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये महत्त्वाचे 4 स्टेक होल्डर आहेत. मध्यवर्ती एरिया काय आहे? युक्रेनचा एरिया आहे मध्यवर्ती. त्याच्यामध्ये रशिया युक्रेन संघर्ष सुरू झालेला आहे. 2 स्टेक होल्डर झाले. युक्रेनला पाठिंबा कोणी दिलाय तर एका ऑर्गनायझेशननं दिलाय. ती नाव आहे, त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. बरोबर आहे, त्याला आपण नाटो म्हणतो. त्याचबरोबर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे युक्रेनला. आणि त्यामुळे हा जो स्टेक होल्डर आहे तो 4था स्टेक होल्डर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा USA नाटोचा सुद्धा सदस्य मेंबर असलेला पाहावयास मिळतं आपल्याला, सदस्य असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग आता सुरुवात याची हिस्ट्री सांगत असताना 1 लाखपेक्षा जास्त सैनिक जे आहेत ते युक्रेनच्या बॉर्डरवरती रशियानं डिप्लॉय केलं आणि त्यामुळे तणावासारखी सिच्युएशन निर्माण झाली. आणि त्याचं कंडेम जे आहे, त्याचा निषेध जे आहे तो नाटोनं केला. म्हणजेच USA हे नाटोचे सदस्य म्हणजे USAनं सुद्धा केला असा त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे. इथून खरं तर वादाला, जागतिक वादाला सुरुवात झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये रशियाचे डिमांड काय काय आहेत तर रशियाचा डिमांड पहिल्यांदा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या डिमांड रशियाचे आहेत आणि त्यात दोन्ही पण डिमांड जे आहेत त्या नाटोशी संबंधित डिमांड असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनशी संबंधित डिमांड असलेल्या पाहावयास मिळतात आपल्याला. पहिलं तर त्यांनी हे सांगितलं की नाटोचं जे एक्सपान्शन सुरू आहे, म्हणजे नाटो जी इतर कंट्रींची भरती आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये करते ती भरती लवकरात लवकर थांबवली पाहिजे. हा पहिला खरं तर त्यांचा स्टँड आहे रशियाचा. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे, जे नाटोने त्यांची डिप्लॉयमेंट केलेली आहे युक्रेन कंट्रीच्या सपोर्टमध्ये वगैरे, ती जी सैन्याची डिप्लॉयमेंट आहे ती डिप्लॉयमेंट लवकरात लवकर वापस घ्यावी ही दुसरी डिमांड आहे. या 2 महत्त्वाच्या डिमांड असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आता विशेष करून विस्तारीकरण करते याच्यासाठी खरं तर रशियाला का खतरा आहे हे मगच तुम्हाला समजावून सांगितले. कारण त्याचे जर मेंबर वाढले, विशेष करून नाटोची स्थापना करण्याचा उद्देशच रशियाला प्रतिकार करणे हा होता. आणि जर रशियाचं नाटोचं पाठबळ वाढत असेल, मेंबर त्याचे वाढत असतील, तर उद्या जर संघर्ष निर्माण झाला तर नाटोच्या पाठीमागे कंट्री असणारे जास्त प्रमाणात असतील आपल्याला पाहावयास मिळतील. त्यामुळे रशियाला तो जास्त खतरा वाटतोय. त्यामुळे विशेष करून बाउंड्री लाईनच्या ज्या एरियाच्या कंट्रीज आहेत, मग त्याच्यामध्ये इस्टोनिया कंट्री घ्या, लात्विया घ्या, लिथुआनिया घ्या, जसं की मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेलं आहे. या कंट्री ज्या आहेत त्या विशेष करून आता नाटोमध्ये सामील झालेले आहेत असं आपल्याला काही कंट्रीच्या बाबतीत पाहावयास मिळते. इथं लत्विया आहे, इथं लिथुआनिया आहे. या कंट्री ज्या आहेत त्या विशेष करून आता नाटो या कंट्रींना आणि इतर सुद्धा बाउंड्री लाईन कंट्रींना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करतोय. मग जर ह्या शेजारील सगळ्या कंट्री ज्या आहेत, देश जे आहेत ते जर नाटोमध्ये सामील झाले तर उद्या सगळीकडून रशियाला जे आहे ते घेरलं जाऊ शकतं, अशी रशियाला भीती आहे. त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या डिमांड रशिया करताना आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये USAचा रिस्पॉन्स काय आहे? USAचा रिस्पॉन्स याच्यामध्ये काय आहे? स्टेक होल्डर USA पण आहे, परंतु त्याचा रिस्पॉन्स कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये USAचा जर लेटेस्ट स्टँड आपण बघितला तर USA काय करायला लागलंय तर माघार घेण्याच्या परिस्थिती USA आहे. ऑफिसर्सला मायदेशी परत बोलावलं, जे काही सिटिझन्स आहेत त्यांच्या कंट्रीचे त्यांना मायदेशी परत बोलवलं. हे जे बायडन गव्हर्नमेंट करत आहे ते कुठेतरी माघार घेण्यासारखी सिच्युएशन तिथे निर्माण झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर USAनं काय सांगितलं, याच्या अगोदरच जाहीर केले, जर रशिया युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावरती इकॉनॉमिक सँक्शन्स लावले जातील अशा प्रकारचं थ्रेट मध्ये धमकी सुद्धा USAनं रशियाला दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं ते सुद्धा खरं तर महत्त्वाचं आहे की USAचा स्टँड समजून घेण्यासाठी. त्याचबरोबर युक्रेनमध्ये जसं की सेपरेटिस्टचा धोका आहे तसंच जॉर्जिया या कंट्री सुद्धा सेपरेटिस्ट लोकांचा धोका आहे. अशा प्रकारच्या जे काय वेगळ्या आयडिओलॉजी लोक आहेत त्यांचा धोका आहे. जसं की जम्मू काश्मीरचं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावलं होतं, तशा पद्धतीची सिच्युएशन युक्रेनमध्ये पण आहेच.
ते तर बघितलंच आपण. त्याचबरोबर जॉर्जिया सारख्या कंट्रीजमध्ये सुद्धा आहे, हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. हा सुद्धा एक वेगळा पॉईंट या युएसएचा स्टँड सांगताना लेखकानं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दुसरा युएसएचा महत्वाचा स्टँड काय, तर युएसएचं मत असं आहे की नाटोनं जे काय मेंबरचे विस्तारीकरण सुरू ठेवलेलं आहे, ज्याला विरोध रशियानं दर्शवलाय की विस्तारीकरण तुम्ही थांबवलं पाहिजे, आणखी मेंबर तुम्ही त्याच्यामध्ये सामील करून घ्यायला नाही पाहिजे, हा जो रशियाची डिमांड आहे, मागणी आहे, त्याच्या विरुद्ध मागणी युएसएची असलेली आपल्याला पाहावं मिळते. युएसएचं मत असं आहे की नाटोमध्ये जास्तीत जास्त मेंबर इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे आणि ती जी ओपन डोअर पॉलिसी आहे ती खरं तर पॉलिसी नाटोनं सुरूच ठेवायला पाहिजे, असा स्टँड युएसएनं घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतोय. मग आता एवढं सगळं सुरू असताना पुतीन गव्हर्नमेंटकडे म्हणजे व्लादिमीर पुतीन जे आहेत त्यांच्याकडे ऑप्शन्स काय आहेत. एक तर पहिला ऑप्शन आहे युद्ध करणे आणि टोटल युक्रेनवरती कब्जा प्रस्थापित करणे. मग त्याच्यामध्ये कोणतेही परिणाम भोगावे लागतील तर चालतील, हा एक ऑप्शन त्यांच्या पुढे आहेच. दुसरा ऑप्शन महत्वाचा काय, तर दुसरा ऑप्शन महत्वाचा हा आहे की जसं की मी तुम्हाला लोहान्स्क एरिया सांगितला, डोनेट्स्क एरिया सांगितला, जे की दोनबासचे एरिया आहेत दोन, तिथं सेपरेटिस्ट लोक जास्त आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं मॅप दाखवून सुद्धा आत्ताच. त्या एरियावरती आपला स्वतःचा कब्जा निर्माण करणं आणि क्रिमियाकडे जाण्यासाठी लँड रूट डेव्हलप करणं. म्हणजे आता इथं मॅपच्याद्वारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. आता इथं क्रिमियाचा एरिया आहे त्यांचा, बरोबर आहे, परंतु या क्रिमियाला येण्यासाठी त्यांच्याकडे लँड रूटचा जो एरिया आहे तो त्यांच्या एरियामध्ये मधून आहे इथून, अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर जर इथं एरिया याच्यावरती कब्जा झाला त्यांचा, तरी सुद्धा एक वेगळा लँड रूट ते डेव्हलप करू शकतात. त्यामुळं ते सुद्धा खऱ्या अर्थानं आपण समजून घेऊ शकतोय व्यवस्थितरित्या. त्यामुळे एक वेगळा लँड रूट या एरियावरती कब्जा प्रस्थापित करायचा दोनबास या एरियावरती, आणि तिथे एक वेगळा लँड रूट डेव्हलप करायचा, असं सुद्धा या ठिकाणी खरं तर लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हा जो एरियाचा मॅप आहे तो मॅप आपल्याला समजावून घेणं कुठेतरी गरजेचं असतं. त्यामुळे मी या मॅपच्या आधारे तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. समजते. आता हा दुसरा ऑप्शन झाला की कुणासमोर असणारा, तर व्लादिमीर पुतीन जे आहेत त्यांच्यासमोर असणारा दुसरा मार्ग आहे. पहिला तर मार्ग तुम्हाला मी हा सांगितला होता की ते डायरेक्ट युद्ध करू शकतात आणि पूर्ण युक्रेनवरती कब्जा करू शकतात. दुसरा मार्ग त्यांच्यापुढे ऑप्शन काय, तर त्या दोनबास एरियावरती सेपरेटिस्टचं सहकार्य ते करतायत, त्यांना सहकार्य घेतात. मग सेपरेटिस्टला लोकांना आपल्यासोबत जोडलं जाऊन ते इनडिरेक्टली त्यांच्यासोबतच जोडलेले आहेत, पण आणखी सक्षमरित्या जोडलं जाऊन त्या एरियावरती कब्जा करणं, हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन काय आहे, तर शांततेच्या मार्गानं हा मॅटर जो आहे तो तिथल्या तिथं संपवणं आणि त्यांच्या काय डिमांड आहेत त्या बसून बोलून त्या खरं तर मंजूर करून घेणं किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं, हा खरं तर तिसरा मार्ग खऱ्या अर्थानं असू शकतो. असे 3 ऑप्शन जे आहेत ते व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर आहेत, म्हणजेच रशियासमोर आहेत, असं लेखकानं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मग आता याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय, तर इंडियाची पोझिशन याच्यामध्ये काय आहे. इंडियाची पोझिशन 2014 पासून जर बघितलं तर इंडियानं कोणत्याही प्रकारे रशियाला ना विरोध केलाय ना सपोर्ट केलाय. म्हणजे रशियासोबत पण रिलेशन चांगल्या पद्धतीने इंडियाने डेव्हलप करून ठेवलेले आहेत आणि युएसए सोबत आणि नाटोच्या काही कंट्रीसोबत सुद्धा इंडियाचे रिलेशन खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. मग जर रशियाला आपण सपोर्ट केला तर या कंट्री आपल्यावर नाराज होणार, आपल्याला मग पुढे त्याचे परिणाम भोगावे लागणार. आणि जर आपण या कंट्रींना सपोर्ट करत असेल म्हणजे युक्रेन, नाटोच्या कंट्री असतील किंवा युएसए असेल, तर मग रशिया आपल्यावरती नाराज होणार आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागणार. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, तर सुवर्ण मध्य काढावं लागणार आहे. म्हणजे दोघांसोबत पण चांगले संबंध ठेवून आपण खऱ्या अर्थानं वाटचाल करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2014 पासूनचे जे स्टेटमेंट बघितलं तर आपण शांततेला जास्त महत्त्व दिले. कोणत्याही प्रकारे भारत देश हा युद्धाला सपोर्ट करणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्या गव्हर्नमेंटकडून देण्यात आलं. म्हणजे त्याच्यामध्ये ना कोणत्या कंट्रीला सपोर्ट केला ना कोणत्या कंट्रीला विरोध केला. आणि हा स्टँड जो आहे तो खूप स्मार्ट स्टँड जगामध्ये खरं तर इंडियाचा मानला जातोय. त्याचबरोबर युनायटेड नेशनची जी काही जनरल असेंब्ली झाली होती, UN जनरल असेंब्ली मिटिंग जी झाली होती 2014 मधली, त्याच्यामध्ये रशियाला कंडेम करण्याचा प्रस्ताव आणला होता. परंतु त्या प्रस्तावाला इंडियानं मतदान केलं नाही कोणत्याही प्रकारे. म्हणजेच रशियाचा निषेध करणाऱ्या प्रस्तावाला इंडियानं मतदान केलं नाही. त्याच्यापासून इंडिया वेगळं राहिला, ना नकारात्मक मत दिलं ना सकारात्मक मत दिलं. त्याच्यापासून इंडिया सेपरेट राहिला, वेगळं राहिला, जेणेकरून दोन्ही बाजूंसोबत आपले रिलेशन चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावे याच्यासाठी. त्याचबरोबर नोव्हेंबर 2020 मधला एक महत्त्वाचा इन्सिडेंट दिलाय. तिथं सुद्धा UN जनरल असेंब्लीमध्ये काय गेलं होतं, तर ह्युमन राईट व्हायोलेशन क्रिमियाच्या एरियामध्ये होते असे आरोप लावले गेले होते रशियावरती. आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आणला गेला होता त्या मीटिंगमध्ये. आणि त्या प्रस्तावाच्या आधारावरती क्रिमियामध्ये
जो मानवी अधिकाराचं रशिया उल्लंघन करतोय त्याचा निषेध करण्यासाठी जे काही मेंबर कंट्रीज आहेत किंवा सदस्य तिथे उपस्थित आहेत त्या असेंब्ली मिटिंगला, त्यांचे मतदान मागितलं होतं त्याच्यावरती. परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे पुन्हा इंडियानं काय केलं तर मतदान केलं नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विरोध किंवा सपोर्ट दर्शवला नाही. आपला स्टेबल स्टँड तिथे इंडियानं दाखवला आणि ती कुठंतरी स्मार्ट चाल इंडियाची पाहावयास आपल्याला मिळाली, जी की आपल्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे एकंदरीत इंडियाचा जो स्टँड या प्रकरणावरती आतापर्यंत राहिलेला आहे तो न्यूट्रल स्टँड राहिलेला आहे. आणि न्यूट्रल स्टँड सांगणाऱ्या 2 घटना कोणत्या आहेत तर त्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीशी रिलेटेड आहेत. मग ती युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची आपल्या असेंब्लीची मिटिंग नोव्हेंबर 2020 मधली असू द्या किंवा 2014 मधली असू द्या, या मार्च 2014 मधली, या मार्च 2014 मधल्या मीटिंगमध्ये आपण न्यूट्रल स्टँड घेतला. त्याचबरोबर नोव्हेंबर 2020 मधल्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण न्यूट्रल स्टँड घेतला. त्याच्यावरून इंडियाचा जो स्टँड आहे तो न्यूट्रल आहे, बॅलन्स्ड आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आणि पुढं शेवटी सांगितलं की वॉर एमिनंट म्हणजे वॉर खरंच होऊ शकतं का, अशा प्रकारचा प्रश्न आपण याच्यामधून उपस्थित करू शकतो. तर जर आपण विचार केला तर वॉर जर झालं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण खूप गोष्टी शिकलोय. खूप जणांनी प्राण गमावलेत, आपल्याला हिरोशिमा नागासाकी बघायला मिळाले. हे सगळं आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये बघायला मिळाले. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यातून जग शिकलं आहे काय तर. त्यामुळं जगाच्या प्रत्येक कंट्रीचा स्टँड हाच असणार आहे की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की युद्ध कशा पद्धतीनं टाळलं जाईल. त्यामुळं भविष्यामध्ये जास्त भर युद्ध टाळण्यावर असेल ना की युद्धाला सपोर्ट करण्यावर. त्यामुळे युद्ध होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, परंतु आहेत हे खूप महत्वाचं आहे. काहीतरी प्रमाण असं आहे, काहीतरी पर्सेंटेज असं आहे की तेवढं पर्सेंटेज युद्ध होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हे स्टेटमेंट जगाला खूप भीती दाखवणार आहे, जगाची चिंता वाढवणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो इश्यू आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. सो आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा इश्यू समजावून सांगू शकलो असेल. आपलं डिस्कशन जे आहे ते वास्ट झालेलं आहे, परंतु हा जो इश्यू आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इथं आपण डिस्कस केलेला आहे. आशा आहे तुमच्या हे कायम लक्षात राहील. चांगल्या पद्धतीने परफेक्ट हा इश्यू मी तुम्हाला सांगू शकलो असेल. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आपल्या स्टडी रिव्होल्यूशन या चॅनलवरती मराठी कंटेंट विशेष करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म केला जातो. त्याच्यामध्ये मग NCERTचा कंटेंट मराठीमध्ये आणि इंग्लिश महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षामध्ये उपयोगी येणारे बुक जे असतात त्यांचं इंग्लिशमध्ये खऱ्या अर्थानं डिस्कशन याच्यावरती असतं. त्याचबरोबर द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राचं डेली डिस्कशन मराठीमधून या ठिकाणी पाहावयास मिळतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही महत्त्वाचं मटेरियल आहे, जास्त इसेन्शियल मटेरियल आहे, ते या चॅनलवरती मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न केला जातो, मराठीमधून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्या अनुषंगानं मराठी विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची शक्यता जी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. सो त्यामुळं खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायला मदत करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आम्ही पोहोचल. आमचा जो कंटेंट आहे तो सर्वांना उपयोगी पडेल आणि सर्वांना याच्यामधून बेनिफिट होईल, विशेष करून मराठी विद्यार्थ्यांना. सो प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.